सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान होत असून महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचे राजकीय भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे। गेल्या महिनाभरापासून दोन्ही उमेदवारांनी विजयासाठी मोर्चाबांधणी केली असून निकाल 22 जून रोजी जाहीर होणार आहे। सातारा सांगली विधान परिषद मतदारसंघाचा संयुक्त आमदार कोण याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। विजयासाठीची मॅजिक फिगर कोण जुळवणार याबाबत उत्सुकता ताणली आहे। याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश कुंभार यांनी। सातारा सांगलीच्या विधान परिषदे जागेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे। खरं तर गेल्या 15 दिवसांपासून मोठ्या नाट्यमय घडामोडी या विधान परिषद निवडणुकीमध्ये बघायला मिळाल्या होत्या। एकंदर बघितलं आपण तर 3 उमेदवार या मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला आहे। 3 उमेदवार या रिंगणामध्ये आहेत। मात्र प्रामुख्याने ही लढत जर बघितली आपण तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होताना आपल्याला बघायला मिळत आहे। महायुतीचे भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अभयसिंह जगताप हे या रिंगणामध्ये आहेत। आणि या निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यामध्ये 7 मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत। यातील या तहसीलदार कार्यालयामध्ये आज जिल्हा परिषदेचे सदस्य आणि सभापती या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला बघायला मिळणार आहेत। दोन्ही जिल्ह्यातील मिळून 895 मतदार या ठिकाणी मतदानाचा आपला हक्क बजावणार आहेत। आणि त्यातील सातारा जिल्ह्यामध्ये एकंदर 472 मतदार या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क या सातारा जिल्ह्यातून बजावणार आहेत। त्यामुळे नेमकं काय चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे हे येत्या 22 तारखेला स्पष्ट होणार असून मात्र आज खरं तर बघितलं आपण तर या सातारा तहसीलदार कार्यालयाच्या आवारामध्ये मोठा पोलीस फौजवाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। एकंदरच सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी जो राडा झाला होता त्या राड्याची किनार या निवडणुकीच्या अनुषंगाने खरं तर महत्त्वपूर्ण मानली जात आहे। कारण राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यांच्यातील नाराज गट होता, तो मोठी नाराजी या ठिकाणी उफाळून आली होती। मात्र 2 दिवसापूर्वी ही नाराजी खरं तर पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून सोडण्यात आल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळत आहे। आणि पालकमंत्री शंभूराज देसाई असतील, त्याचबरोबर मंत्री मकरंद पाटील असतील यांनी या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार म्हणजे धैर्यशील कदम यांनाच या ठिकाणी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुतोवाच केले आहे। असले तरी एकंदर जो नाराजीचा सूर आहे तो नाराजीचा सूर अद्याप कायम असल्याचं बघायला मिळते। त्यामुळे जर आपण बघितलं तर जे जिल्हा परिषद सदस्य आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे ते नेमकी कोणती भूमिका या ठिकाणी बजावणार आहेत हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे। कारण का हे मतदान जे आहे ते मतदान गुप्त पद्धतीने हे मतदान होणार असल्यामुळे पुढे एक धक्कादायक निकाल बघायला मिळतोय की काही हे 22 तारखेला या ठिकाणी स्पष्ट होणार असलं तरी आजची जी मतदान प्रक्रिया आहे ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी सातारा तहसीलदार कार्यालयाच्या आवारामध्ये उपस्थित केला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं, तैनात केलेलं बघायला मिळतंय। आणि हे भाजपचे जे सदस्य आहेत, नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, हे जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवक भाजपकडून कोणतीही दागाफटका होऊ नये यासाठी सहलीवर पाठवण्यात आलेलं आहे। आणि एकंदरच आज थोड्या वेळानंतर हे सर्व सदस्य आहेत ते एकाच व्हॅनमधून एका ट्रॅव्हल्समधून या ठिकाणी या मतदान केंद्रावर पोहोचतील आणि आपला मतदानाचा हक्क बजावतील। आणि ह्याचा निकाल जो आहे तो निकाल 22 तारखेला या ठिकाणी अंतिम चित्र जे आहे ते स्पष्ट होताना आपल्याला बघायला मिळणार आहे। कॅमेरामॅन सचिन सोबत मी मंगेश कुंभार, सातारा न्यूज, सातारा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।